दंडवत हो. पूर्वार्ध लीळा क्रमांक 100. लोणार मार्गी चोर कुमती हरणे. म्हणजे लोणार पासून मेहकरला जात असताना रस्त्यामध्ये वाटीमध्ये चोरांचा धुमाकूळ, चोरांनी डाका टाकणे. काय? लोणार मार्गी चोर कुमती हरणे म्हणजे चोरांनी डाका टाकले लोणारवरून मेहकरला जाताना. मग गोसावी अवळा विळी बीजे केले, मार्गी जाता गोसावी नावे को श्रमो स्वीकारिला. तिथून निघताना स्वामींना आणि बायांना निघताना उशीर झाला, ते अवेळी निघाले. मार्गी जाता गोसावी नावे को श्रमो स्वीकारिला. मग रस्त्याला चालता चालता स्वामी दमले. त्यांनी थोडा वेळ एका ठिकाणी श्रम स्वीकारला, म्हणजे थोडा वेळ बसले आणि थोडा वेळ त्यांनी आपलं बसले, उठले, थोडा वेळ थांबले. सरे या पाशी मार्गी विहिरी, तेथ पिंपळू ते आतळी आसन झाले. तर तिथे एक शेरी होती. हां, ती एक शेरी होती. त्या शेरीच्या बाजूला, मार्गाच्या बाजू, म्हणजे शेरी होती, शेरीच्या मार्गाच्या बाजूला एक विहीर आहे. त्या विहिरीच्या काठावर एक पिंपळाचं झाड आहे. तेथ पिंपळू ते या तळी आसन झाले. त्या शेरीच्या बाजूला विहीर होती, विहिरीच्या बाजूला एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाखाली स्वामींचं आसन बनवलं. स्वामी त्या झाडाखाली सावलीत थोडा विश्राम केला, त्या आसनावर विराजमान झाले. चरण क्षालन झाले, स्वामींचे पाय वगैरे धुतले. विडा झाला, मग गोसावी बीजे केले. चरण शाळन झाले, विडा वगैरे झाला आणि ताबडतोब आणखी समोरच्या मार्गाला निघाले. येनी ये परते मार्गे काठी ये तळी आसन झाले. समोर गेल्यानंतर जसं मागचं झालं त्याचप्रमाणे येनी ये परते. येनी ये परते म्हणजे नदीच्या पलीकडे. येनी ये परते म्हणजे नदीच्या पलीकडे. नदीच्या पलीकडे गेल्यानंतर मार्गी काठे तळीये आसन झाले. नदीची पार केल्यानंतर, नदीच्या बाजूला गेल्यानंतर त्या काठावर एक बाबडीचं झाड होतं. त्या बाबडीच्या झाडाखाली आणखी स्वामींचं पूर्ण आसन झालं. त्या बाबडीच्या झाडाखाली आसन झालं. तिथं स्वामी अजून चरण शाळन झाले. त्या बाबडीच्या झाडाखाली सावलीत स्वामी बसले, त्यांना आसन केलं. तिथं आणखी स्वामींचे चरण वगैरे धुतले. गुळणा झाला, विळा ओळखविला. तिथं पुन्हा गुळणा केला स्वामींनी, आणखी विडा वगैरे स्वीकार केला. मग गोसावी बीजे केले. आणखी समोरच्या मार्गाने जायसाठी स्वामी निघाले. गोसावी जुमला चेया देवळापाशी पावले. तसं चालत चालत गोसावी झुज माला देया, म्हणजे झुज माला देया हे कोणी देवी देवतेचं मंदिर असेल. तर झुज माला चेया देवळापाशी पावले म्हणजे झुजमाला देवतेचं मंदिर असेल ते. त्या देवतेच्या मंदिराजवळ स्वामी येऊन पोहोचले. पवेशी आसन झाले. त्याच्या बाजूला एक पानपई होती. त्या पानपईजवळ तिथं आणखी आसन झालं. तिथं विश्राम केला. तिथं आणखी स्वामी बसले. श्रीचरण प्रक्षाळन झाले. गुळा झाला, विडा झाला. त्या पानपोईच्या बाजूला बसले. तिथं आणखी स्वामींचे पाय वगैरे धुतले. पाय धुतल्यानंतर त्यांना विडा झाला, गुळणा झाला. म्हणजे पहिले गुळणा झाला, नंतर विडा झाला. हे सर्व आटपलं. मग गोसावी बीजे केले. एक काही थोडा वेळ विश्राम घेतला. आणखी समोरच्या मार्गानं स्वामी निघाले. तव पिंपळापाशी चोरू देखिले. मग तिथून निघले, समोर यायला लागले तर समोर एक पिंपळाचं झाड होतं. त्या पिंपळाच्या झाडाच्या पळसावलीत चोर दिसले. कारण अंधार पडला होता ना, रात्र झाली होती.
तव पिंपळापाशी चोर देखिले. स्वामींनी पिंपळाच्या झाडाखाली चोरांना बघितलं. बोनेबाई म्हणितले, बा मोन्य देव हो, चोरू आला, चोरू आला. बोनेबाईनं जसं त्याईले चोरायले पाहिलं ते घाबरली, जोरानं बोंबलली, बा मोन्य देवा, पहा चोर आला, चोर आला, पहा चोर आला. असं तिनं 3 वेळा म्हटलं. सर्वज्ञ म्हणितले, बाई भेव नका. मग देव बाईला म्हणाले, बाई तुम्ही भिवू नका, आम्ही आहे, तुम्ही भिवू नका. पण बिचाऱ्या बाईची जाते घाबरून गेली. ते मागे पुढे स्वामींचे धावू लागली की आता समोर चोर आहेत, आता कसं करायचं. तव ते सामोरी आले. असं पाहून ते चोर जे अंधारात पळसावलीत उभे होते ते एकदम समोर आले फटकर. त्याच्या हातात जे काही अस्त्रशस्त्र असतील ते घेऊन जसे समोर आले ते समोर आले. तव गोसावी आणि ते देखिले. ते समोर आले आणि त्यांनी स्वामींना पाहिलं. अरे हे गोसावी रे गोसावी, अरे हे गोसावी आहे म्हणे रे. ते एकामेका, अरे हे तर गोसावी आहेत आपले, अरे गोसावी आहे, हे गोसावी आहे, असं म्हणून त्याची जी टोळी होती ते समोर बाहेर आली आणि गोसावी यांच्या समोर आली. म्हणून जुहारू करुणे भवत आले उभे राहिले. ते चोर जे होते, ते गँग जी होती चोरायची, ते स्वामींच्या चारी बाजूनं उभे राहिले. सर्वज्ञ म्हणितले, काही गा महात्म्य हो, जे होऊनी आल्या ते का खिजेना. स्वामी म्हणतात, महात्म्य हो, तुम्ही ज्या कामासाठी आले, जे काम करणार आहात, तुम्ही डकेती टाकासाठी आले, आमच्या चारी बाजूला गप्प उभे का राहिले. तुम्ही ज्या कामासाठी आले ते काम का नाही करत. काय तुम्ही ज्या कामासाठी आले ते काम का नाही करत. तुम्ही गप्प आमच्या चारी बाजूला उभे का राहिले. नाजी काही गोसावी यांचा ठाई कैसे करावे. ते चोर म्हणतात, नाही जी, तुम्ही गोसावी आहे आणि तुमच्याशी आम्ही असं करणार आहे, हे शक्य नाही. तुमच्याशी आम्ही असं करू शकत नाही. सर्वज्ञ म्हणितले, ऐसे काही पाहता, हे आहे ते तुम्ही घेया. पुन्हा सर्वज्ञ म्हणाले, तुम्ही आमच्याकडे भिरभिर टकटक काय पाहता. तुमचं जे काम आहे, जो धंदा आहे ते तुम्ही करा. आमच्या जो जे काही आहे सर्वस्व ते तुम्ही हिसकावून घ्या, तुमचं टाका, तुम्ही तुमचं काम करा. तुम्ही तुमचं काम करा. हे आहे ते तुम्ही घ्याया. म्हणजे जे जे आमच्याजवळ आहे, तुम्ही ज्या मार्गाने आले, ज्या उद्देशाने आले, तो उद्देश पुरा करा. आमच्याजवळचं जे आहे ते तुम्ही तुमचं आपलं घेऊन घ्या. ते भिक्षू महात्मे यांशी अनिक कवने देईल. स्वामी म्हणाले, हे भिक्षुक आहे, आम्ही भिक्षुक आहे, महात्मे आहे. आम्ही इथून जर कुठून गेलं तर जिथं गेलं, जिथं बसलं, जिथं उभं राहिलं तिथं आम्हाला भिक्षादान भेटते, आम्हाला सर्वच काही भेटते, आम्हाला कशाची कमी नाही आहे. मग तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊन जा. आम्हाला तुम्ही आता हे जरी घेतलं तर पुढे गेल्यानंतर आम्हाला दान भिक्षामध्ये भेटते. आम्ही भिक्षुक आहे, महात्मे आहे. जी हे गोसावी यांची नेसावे आणि गोसावी यांची पांघरवे. जी गोसावी अवळा वेळी कैसे भिजे केले. ते काय म्हणतात, जी गोसावी हे तुमचे अंगावर घालायचे वस्त्र आहेत, डोक्यात घालायची टोपी आहे, खाली वापरायचे वस्त्र आहेत, बिस्तारा वगैरे आहे. हे आम्ही कसं घेणार. गोसावी सरसे कोणी माणूस नाही. हे वापर करणारे तुमचे तुम्हीच आहे. याच्या व्यतिरिक्त या वस्तूचा, तुमच्याजवळ जे सामान कपडे लत्ते जे आहे याचा वापर करणारा तुमच्याशिवाय कोणीही नाही. ज्याचा वापर तुम्हालाच करावा लागेल. असा कोणी माणूस नाही की हे तुमच्याजवळचे सामान कपडे लत्ते जे आहे हे वापरीन, असं शक्यच नाही आहे. सर्वज्ञ म्हणितले, महात्म्य हो, तुम्ही असा नव्हे.
स्वामी त्या चोराला आणखी काय म्हणतात, महात्म्य हो तुम्ही असा नव्हे काहीसे अवेळ. मग ते म्हणतात तुम्ही असे कसे, तुमचं काम सोडून दिलं तुम्ही. मग चोर स्वामींना म्हणतात, महात्म्य हो तुम्ही असा नव्हे आईशी अवेळ. मग गोसावी बोने बाई करवे विळा देव विला. अशा आवेळी तुम्ही कसे निघाले. मग स्वामींनी बोनेबाईंना सांगितलं, यांना विळा द्या. बोनेबाईंना सांगितलं विळा देव विला. स्वामींनी त्यांना पानाचा विळा द्यायला लावला त्या चोराईले. तिये चारी चारी पाने एक एक पोफळ देत होती. तिनं 4-4 पानं घेतले आणि एक एक सुपारी ठेवली आणि ते त्यांना दिली, त्यांना देत होती. मग गोसावी पुडवा टुवा झाडूनी तांबोळ दिदले. ते 4 पानाने एक सुपारी देऊन राहील ती. स्वामीने तिच्या हातली पुढं वाटुना झाडूनी तांबोळ दिदला. पुढं वाटुवा म्हणजे चंची किंवा बटवा किंवा पिशवी. जुन्या जमान्यात चंची बी चालत होते, बटवा बी चालत होता आणि पिशवी बी चालत होती. तर ज्यावेळेस त्या बाईचं जे असेल त्याचं नाव म्हटलं बटवा. तर स्वामींनी तिच्या हातचा बटवा घेतला. ते 4 पानाने एक सुपारी देऊन राहिली. तिच्या हातचा बटवा स्वामींनी घेतला आणि त्याच्यात जी सुपारी होती, पुढं वाटवा झाडूने तांबोळ दिधले. त्या चंचीत बटव्यात जेवढे काही सुपाऱ्या होत्या तेवढ्या झाडून झुडून सर्व त्यांना देऊन टाकल्या. मग तेथोनी गोसावी बीजे केले. त्याला सुपारी दिली सर झाडझूड करून आणि स्वामी आपल्या समोरच्या मार्गानं निघाले. ते गोसावी आणि ते ओळवीत निघाले. ते चोर गोसावी यांना बोळवण करायसाठी समोर त्यांना रवानगी द्यायसाठी त्यांच्यासोबत निघाले. ते चोर गोसावी तिया ते राहावीत होते परी ते नवती तीही म्हणितले. गोसावी म्हणाले, तुम्ही थांबा आता, आम्ही जातो आमच्या रस्त्यानं, तुम्ही आम्हाला बोळवण करायला काही येऊ नका. तुम्ही तुमचे व्यवहार करा, अजून कोणी येईल मागून पुढून, तुमचे कामं तुम्ही करा, आम्हाला सोडायसाठी तुम्ही पुढे काही येऊ नका, तुम्ही थांबा इथं गल्लीत. तीही म्हणितले. मग ते चोर काय म्हणतात, जी जी आमचे पुढा आणि वसती ते मागा ओखटे ते गोसावी यांचा ठाई उपद्रव करीती. स्वामीराय तसं नाही, आम्ही तर इथं आहे, पण काही दूर गेल्यानंतर आणखी एका ठिकाणी आमचे माणसं आहेत उभी. आमच्या चोराची दुसरी टोळी तिथं आहे. तुम्ही जर गेले तिथं, जर तुम्ही गेले, गोसावी यांचा ठाई उपद्रव करीती. मग तुमच्या भोवते दाटदपट करतील, उपद्रव तुमच्या जो करतील, म्हणजे डाका तुमच्यावरती टाकतील. सर्वज्ञ म्हणितले तैसे येत कोणी काही न करी. सर्वज्ञ म्हणितले, तुम्ही चिंता ना करा, आमच्या ठाई आम्हाला असं कोणी काही करू शकत नाही. मग गोसावी या सेवेची आले. पुढा ते मागा गोसावी. तरी त्या लोकांना चोराईनं काही ऐकलं नाही. आमची टोळी समोर आहे, त्याचा काही विश्वास सांगता येत नाही, काय करतील त्याचा अंदाज सांगता येत नाही, म्हणून ते सोबत निघाले. सेवेची आले पुढा ते मागा गोसावी. ते चोर पुढे झाले रस्त्यानं चोर पुढे झाले आणि गोसावी आणि बाया मागे, आणि समोर चालायला लागले. अंधारी रात झाली होती. ते सौदरा संगमाची लवणीत होते. समोर सौंदरा संगमाची लवणीशी. लवणीशी म्हणजे लवण आपण म्हणतो ना, तो रस्ता आहे, तो लवणाचा रस्ता आहे, म्हणजे खोलवट गळा आहे. तर सौंदरा संगमाची आहे म्हणजे सौंदरा संगम हे मंदिर असावं किंवा नदीचा संगम असावा. त्या संगमाच्या बाजूला, आता याच्यात तेवढं विश्लेषण केलं नाही, फक्त एवढंच लिहिलं, सौंदरा संगमाची
लवणीशी होती. म्हणजे तो नदी असेल किंवा नाला असेल किंवा एखादं मंदिर असेल त्याच्या बाजूला जर लवण होता म्हणजे खोलगट रस्ता होता. ते या एरा एरा खून झाली, ते तिथं लपून बसले होते. तर त्यांनी जसे चाहूल लागले की हे येऊन राहिले, त्याने एकामेकाला खुणावलं. त्या चोराईनं एकामेकाला खुणावलं. तव तेही म्हणितले, हे गोसावी रे मग एरा तांबोळे झाली. त्याईनं पहिले एकामेकाला खुणवलं, अरे आले चला लागा रस्त्यानं. ते जसे अंधारातून त्या बोळ्यातून लवणातून बाहेर आले पाहतात तर ते एकामेकाला म्हणतात, अरे एरा गोसावी सरीसे निघाले. काय, अरे हे तर आपले गोसावी आहे, हे तर आपले गोसावी आहे, अरे हे तर गोसावी आहे आपले, असं म्हणून ते सर्व समोर गोसाव्यांच्या समोर येऊन उभे राहिले. मग एरा तांबोळे झाली. स्वामींनी त्यांना बी पानाची विडे दिली. ते दुसरी टोळी जी आली त्यांना बी पानाचे विडे दिले. एरा गोसावी यांचा सरीसे निघाले. मग ते पहिलेचे आणि हे दोन्ही टोळ्या स्वामीसोबत पुढे जायला निघाल्या. महारवाडे अशी वाट फाके. गावात गेल्यानंतर महारवाडा होता, बौद्धवाडा. त्या बौद्धवाड्यापासून असा 2 रस्ते होते. तर रस्ता तिथून एक इकडे जायचा, एक इकडे जायचा. तिथून रस्ता फुटत होता. महारवाडे अशी वाट फाके, मग तिथून रस्ता दुसरीकडे जात होता. तव बोळवीत आले, तेथून ते महारवाडियाकडे गेले. तिथपर्यंत ते स्वामी त्यांना बोळण करून आले आणि तिथून ते महारवाड्यात गेले. म्हणजे याचा अर्थ त्या गावातले ते महार लोक, आपला तर्क, ते महारवाड्याकडे तिथे निघून गेले. बौद्धवाडा. तेथून ते मारवाड्याचे गेले. ते चोर लोक मारवाड्यात निघून गेले. गोसावी अजूनही बाणेश्वराशी बीजे केले. तिथून स्वामी मग बाणेश्वरीच्या मंदिरात निघून गेले. तिथं त्यांना वस्ती झाली, मग तिथं मुक्काम केलं. अशाप्रमाणे लीळा क्रमांक 100 पूर्वार्ध झाली. आता लीळा क्रमांक 101, पूर्वार्ध लीळा क्रमांक 101, सिंहस्था यात्रे जाणे. सिंहस्था यात्रे जाणे म्हणजे जसं आता आपण म्हणतो कुंभमेळा आहे त्र्यंबकेश्वरला, तर ते सिंहस्थ यात्रा जी आहे त्या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वरला जाणे. सिंहस्थू आला तो अवघा लोको त्रियंबका सिंहस्था यात्रेशी निघाले. तर सिंहस्थ ते आलं. मग तिथं सर्व लोक जे आहे त्रियंबका म्हणजे त्यावेळेचं नाव त्रियंबका, आजचं नाव त्र्यंबकेश्वर. त्यावेळेचं त्रियंबका म्हणजे आजचं त्र्यंबकेश्वर. त्र्यंबका सिंहस्था यात्रेशी निघाला. मग यात्रेला सर्व लोक जायला निघाले. बोने बाई गोसावी अंते विनविले, बामोन्य देव हो अवघा लोको त्रियंबका सिंहस्था यात्रेशी जातो असे तरी तुम्ही चला गा. ती बाई म्हणाली, बाबा इथले सर्व लोक ते सिंहस्त्र त्र्यंबकेश्वरला आहे, त्यासाठी सर्व लोक जाऊन राहिले तिथल्या यात्रेला, तर तुम्ही आमच्यासोबत चला, आपल्याला त्र्यंबकेश्वरला सिंहस्थ यात्रेसाठी जायचे. सर्वज्ञ म्हणे तिले बाई चाला. सर्वज्ञ म्हणाले, बाई काही हरकत नाही, सर्व लोक जाऊन राहिले, आपण बी जाऊ, चला आपण जाऊ. मग गोसावी यांशी दुनीची अंगी टोपरे शिविले. पुन्हा स्वामीसाठी 2 पदरी वस्त्र शिवलं. जसं आपण एकावर एक डबल पदर वापरतो तसा 2 पदरी वस्त्र शिवलं, टोपरे शिवली, वाहना बांधली, या चपला घेतल्या स्वामीसाठी. मग तेही कणिकी तांदूळा पोती भरू आदरिली.
मग तिनं काय केलं, मीठ मिरची डाळ दाणा काही तांदूळ गहू काही आपलं तयारी करणं भरणं सुरू केली. सर्वज्ञे म्हणितले बाई काही घेऊ नका. सर्वज्ञ म्हणातले बाई हे तुम्ही गहू चावल डाळ दाणा हे सगळी तयारी करून राहिली, याची काही जरूरत नाही, हे तुम्ही सोबत काही घेऊ नका. वाटेशी मिळेल म्हणजे रस्त्यात आपल्याला भरपूर भेटेल, तुम्ही इथून एवढं ओझं काही डोक्यावर घेऊ नका. बोने बाई म्हणितले बा मौन्य देवा साना गावी वेसजू न जोडे. तर मोनेबाई स्वामींना काय म्हणते, बाबा रस्त्याने जाऊ आपण, लहान मोठे खेडेपाडे गावं भेटतील, त्या लहान मोठ्या खेड्यापाड्यात लसण मीठ मिरची डाळ दाणा जिरं हळद मिरची हे काही भेटणार नाही. त्यासाठी तुम्ही म्हणता भेटील, पण मी थोडंसं काही शिदा आटा घेऊन घेतो सोबत. साना गावी वेसजू न जोडे, मग त्या खेड्यापाड्यात आपल्याला काही भेटणार नाही. तरी थोडे बहुत तरी घेऊ. बाई म्हणजे नाही तरी मी थोडेसे काही ना काही आपल्याजवळ घेऊन घेतो. सर्वज्ञे म्हणितले बाई हे पुढे जोडेल. बाई हे तुम्ही कायले घेऊन राहिल्या, हे तुम्हाला जड होईल, डोक्यावर वजं होईल, विनाकारण तुम्ही हे काही घेऊ नका, आपल्या रस्त्याला सर्वच भेटणार आहे. परी तेही काही काही घेतलीची. स्वामींना सांगितलं तरी तिनं बारीक चिरीक काही आपलं खाया पियाचं सामान गठोड्यात बांधून घेतलंच. मग गोसावी बीजे केले आणि गाठोडे गिठोडे डोक्यावर घेऊन सर्व स्वामी त्र्यंबकेश्वरला जायसाठी निघाले. अशाप्रमाणे पूर्वार्ध लीळा क्रमांक 101 इथं आपली आटोपली. दंडवत हो. 96वी लीळा वाचली नाही, एकदम 70 हा